नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला मिरचीचे भजे कसे बनवायचे ते सांगणार आहे. वेगळ्याच पद्धतीने आज आपण मिरचीचे भजे बनवणार आहे. कमी साहित्याचा वापर करून कमी वेळेत केलेले हे मिरचीचे भजे खायला खूपच चविष्ट असे लागतात. नक्की या पद्धतीने बनवून बघा. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपल्याला जितके भजे बनवायचे त्या अंदाजानुसार मिरच्या घेतल्या आहे. स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतल्या आहे. याला पिकेडोर मिरच्या असं बोललं जातं. एक मिरची घेतली आहे. सुरीच्या साह्याने मिरचीचं देठ कट करून घेऊया व त्यातलं बी काढून घेऊया. या पद्धतीने सर्व बी काढून घ्यायचे. आपल्याला पूर्णपणे पोकळ मिरची करून घ्यायची आहे. सर्व मिरच्यांचे आता देठ कट करूया आणि त्यातलं बी काढून घेऊया. या पद्धतीने बी काढून झाल्यानंतर आता आपण सुरीच्या साह्याने गोल रिंग करून घेऊया. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये ह्या मिरच्या कापून घेऊ शकता. तुम्हाला आवडेल तशा सर्व मिरच्या आता या पद्धतीने कट करून घेऊया. आपल्या सर्व मिरच्या कट करून झाल्या. त्याला एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊया. त्याच्यामध्ये हे बघा, आपण अर्धसं लिंबू घेतलं आहे. लिंबाचा रस टाकून घेऊया. लिंबाचा रस हा आवर्जून टाका या मिरचीच्या भज्यांमध्ये. अद्रकचा तुकडा घेतला आहे, त्याला आता किसून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तुम्हाला जितपत मीठ पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया. नाही टाकली तरीही चालेल. त्याला आता आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिरची मिठाला मिक्स करून घेतलं आहे. आता हे बघा, आपण डाळीचं पीठ घेतलं आहे. गरजेनुसार अगदी थोडं थोडं पीठ टाकायचं आणि मिरच्यांना पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. आपण ऑलरेडी लिंबाचा रस पिळलेला आहे, त्याच्यामुळे पाण्याची गरज पडत नाही. एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. आपलं तेल गरम झालं आहे. तेल गरम झाल्यानंतर हे बघा, आता आपण हे जे बी आपण मिरचीच्या भज्यांचं मिश्रण केलं आहे ते आता गरम तेलात टाकूया आणि त्याला व्यवस्थित तळून घेऊया. एकदम कुरकुरीत असे आपले हे भजे तयार होतात. सर्व भज्या आता आपण या पद्धतीने तळून घेऊया. जितके व्यवस्थित तळल्या जातात तितके हे रिंग भजे खायला चविष्ट असे लागतात. हे भजे आज मी तुम्हाला सुरती स्टाईल दाखवले. सुरतमध्ये भरपूर प्रमाणामध्ये हे रिंग भजे बनवल्या जातात. नक्की या पद्धतीने भजे बनवून बघा. मिरचीचे खायला चविष्ट असे लागतात. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. असे झटपट होणारे, जिभेला पाणी सुटणारे हे रिंग भजे तर नक्की करून बघा. मुलांच्या टिफिनला दिले तरी मुलं आवडीने खातात. अजिबात तिखट लागत नाही. खायला चविष्ट असे लागतात. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.